नमस्कार मित्र हो, हे आहे रयत शिक्षण संस्थेचे त्र्यंबकराव काळे विद्यालय व ज्युनियर कॉलेज मलवडी. माण तालुक्यातील मलवडीसारख्या ग्रामीण भागातील ही शाळा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी या विद्यालयात करून घेतली जाते. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा NMS परीक्षा या परीक्षांमध्ये विद्यालयाच्या उल्लेखनीय निकालामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये या शाळेनं एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मित्र, ग्रामीण भागातील ही शाळा असून तब्बल 20-20 विद्यार्थी हे NMS शिष्यवृत्तीधारक असतात. प्रत्येक वर्षी निकालाच्या परंपरेमध्ये वाढ होताना दिसते. याचं योगदान जाते याच विद्यालयाचा माझे विद्यार्थी, मलवडी गावचा सुपुत्र आणि या विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री मनोज बंडकर सर यांना. त्याच्या पाठीमागे सलग 2 वर्ष 13 विद्यार्थी 13 आणि 7 20 झाले. 7ची भर पडली त्याच्यामध्ये. आणि यावर्षी जबाबदारी बाळानं तुमच्यावरती आहेत. कोण कोण शिष्यवृत्ती धारक बनणार आहे त्यांनी हात वरती करायचे. सर हा आकडा इकडे मुलींचा हात वरती असतो जास्त मोस्टली, बरोबर आहे ना? तर 20 पेक्षा जास्त आपल्याला मोठा आकडा गाठायचा. आणि त्या बसून बोल. हा, नाव काय तुझं? अर्जुन. शाळेचं नाव काय? शाळेचा अभिमान वाटतो तुला? का वाटतो अभिमान शाळेबद्दल तुला? पण शाळेची काय वैशिष्ट्य, शाळेचं काय दादा? बरं, तू आता 8वीत आहेस. तू संकल्प काय केलास? 100% तुझा संकल्प पूर्ण होईल तो. ताई बोल, तुझं नाव सांग. बरं, मागच्या वर्षी किती मुलं लागलेली आहे NMSला? 17 विद्यार्थी होते. यावर्षी किती असतील? तुझा नंबर असणार आहे त्याच्यामध्ये? काय संकल्प केलेस तू? सगळ्यांनी NMS संकल्प केलाय, याशिवाय वेगळा पण केला असेल ना? हां, अनुजा बोल बा. पप्पांनी संकल्प केला वाढदिवसाला की या वर्षीचे आधीचे सगळे रेकॉर्ड मी मोडणार आहे आणि शाळेचं नाव कसं उंचावेल असं प्रयत्न करणार आहे. बोल. निश्चितपणे पप्पांच्याबद्दल अभिमान वाटतं. बोल. येस, स्कॉलरशिपचा रिझल्ट तू म्हणजे रेकॉर्ड ब्रेक करायचं. तर बोल. येस, नाव काय तुझं? अच्छा, बोल ग ते तू. हां, सुट्टी असून तर असं लिहावं लागते, काय वाटत नाही ना? भारी वाटतंय ना? सर खूप छान घेत आहेत ना, बरोबर आहे ना? सरांच्या बद्दल बोल ना जरा. हां, कोणता विषय आवडतो तुला? बुद्धिमत्ता. सर बुद्धिमत्ता खूप छान शिकवतात सर. हां, यस, आपण बघूया इकडं. हां दादा बोलते. हां बोल की दादा, नाव सांग फक्त तू. हां, कुस्ती येतं. तुझं पहिल्यांदा अभिनंदन दादा. तुझं नाव सांग पहिलवान. बरं, तू आता कुस्ती संकल्प केला असेल किंवा मी जिल्ह्यावरती विभागावरती जाणार, बरोबर आहे ना? मग तिकडं जसं डोकं लावतं तसं इकडे पण डोकं लावून शिष्यवृत्ती धारक बनणार आहेस. आणखी काय बोलशील तू? मेरिटला बसणार. ठीक आहे. तर तुम्ही सर्वांनी केलेले संकल्प जे आहेत निश्चितपणे पूर्ण होतील. आणि जे संकल्प बाळांना आपण प्रामाणिकपणे केलेले असतात ना, निश्चितपणे त्याला यश मिळतं आणि असंच यश तुम्हाला मिळत राहो. यासाठी तुम्हाला शुभेच्छा. सरांचा संकल्प नंतर बोलूया सरांशी. ठीक आहे? ओके, थँक्यू. बसल्यानंतर छान वाटतं ना तुम्हाला? बरोबर आहे ना? किती वेळ बसचा ग्रंथालय तुम्ही रे? जेवढा वेळ भेट मोकळा म्हणजे कधी? बरे, मधल्या सुट्टीमध्ये? आता सकाळी तर शाळेत तुमचे तास सुरू असतात. तासचा टाइम काय असतं बाळा तासांचं? अच्छा, मग त्याच्यानंतर इथे अभ्यास करत बसता तुम्ही? भारी वाटतं. इथं काय काय फायदा होतो याचा?
इथं बसून अभ्यास केल्याचा काय फायदा? वातावरण छान आहे इथं, छान लाईट्स वगैरे आहेत आणि जे हवं असेल पुस्तक आपल्याला ते उपलब्ध होते. बरोबर आहे. यावर्षी निकाल चांगला राहून काळे विद्यालय मलवडी तालुका मान, बरोबर आहे. या शाळेत आपण आता आहोत. आपल्या समोर आहे मनोज बनगर सर, उपक्रमशील शिक्षक, यांची सुकन्या. आपला परिचय करून द्या आणि काय करणार आहे तू सांग. इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सहाय्यानं स्वतः तुम्ही करता काम, बरोबर आहे ना? सांग, बोल. ब्लॅकबोर्ड आणि पॅनलवरती काय फरक वाटतं? छान वाटतं याच्यावरती. हां, दे तिच्याकडं. हां, येस.